विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजेश बेंडल यांच्या समोरील उमेदवारी अर्ज मागे घेतला तेव्हाच मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद उमेदवारीबाबत शब्द दिला होता आणि तो त्यांनी आता पाळला आहे. म्हणूनच मी शिवसेनेत प्रवेश केला, असे संतोष जैतापकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. होम पिचचं जे ते लेडीज सीट झाल्यामुळे मी अजगोली गटातून अर्ज भरलाय. आणि महत्वाचं म्हणजे गुहागरच माझं होम पिच आहे. सगळे माझे घरच आहे, त्यामुळे कुठेही लढवलं तरी काय हरकतच नाही ना. नाही, हा युती जो आहे, ज्यावेळेला विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेला मी स्वतःची सीट मागे घेतली होती, तेव्हा आदरणीय शिंदे साहेबांनी शब्द दिला होता, सामंत साहेबांनी सुद्धा शब्द दिला होता की आपण जिल्हा परिषद ज्यावेळेला असेल त्यावेळेला तुम्हाला सीट दिली, आणि त्यांनी तो शब्द पाळलाय. आणि त्यामुळे मी अजगोली गटातून निवडणूक लढवत होते. नाही, उशिरा प्रवेश आता नक्की कुठे काय पडणार होतं, सीट आरक्षण काय पडणार होतं याची कल्पना नव्हती. त्यामुळे बोलणी चालली होतच होती, आम्ही संपर्कात होतो वारंवार. मी बोला जेव्हा इलेक्शन होईल त्यावेळेला आपण प्रवेश करूया. हेच आपल्याला तिकीट भाजपकडून मिळालं नसतं याची पूर्ण खात्री होती तुम्हाला? ही शिवसेनेला जागा गेलेली आहे, त्यामुळे त्याचा विचार करूनच मी आता आणि इतर ठिकाणी महिला पडलेल्या आहेत ना. महायुतीमध्ये तुम्ही फॉर्म भरलाय, मात्र महायुतीमध्ये घटक पक्ष असणाऱ्या भाजपचे कोणतेही पदाधिकारी आज इथे तुमच्यावर फॉर्म भरायला हजर नाही. कारण इथे शहर अध्यक्ष इथे उपस्थित आहेत, सगळे जण आहेत, आमची मंडळी सुद्धा आहेत, दीप्तीताई माजी सभापती त्या सुद्धा आहेत. असं काही नाहीये, सगळं खेळमेळीचं वातावरण आहे, व्यवस्थित वातावरण आहे. नाराजीचा काही प्रश्न येत नाही? कोणी नाराजीचे काही नाही, काल आम्ही एकत्रच होतो. आता निकाल झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आम्ही एकत्र आहोत की वेगवेगळे आहोत, पण असा काहीच विषय नाहीये. ज्यांच्यावरती गुहागरच्या जिल्हा परिषदची जबाबदारी राज्याचे बेंडर पण उपस्थित होते. आज त्यांची एक बैठक आहे, एका बैठकीसाठी ते बाहेर गेलेले आहेत. त्यांचं कालच माझं बोलणं झालं, पण आज बैठक उपस्थित असल्यामुळे ते काय येऊ शकले नाहीत. तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपच्या नेत्यांजवळ किंवा इथल्या स्थानिक नेत्यांजवळ चर्चा केली होती? हो, चर्चा झालेली आहे त्यांच्याबरोबर, आणि त्यांना तसं मेसेज पण पाठवलेले आहे.